मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालीन स्वराज्याच्या सुवर्ण कालखंडामध्ये रयतेच्या हृदयात अशी अढळ भावना फुलली होती की आपला राजा हा केवळ तलवारीच्या नव्हे तर करुणा, कर्तृत्व आणि न्यायाच्या तेजस्वी एक अवतार आहे. रयतेचा जीव, वित्त आणि मान अपमान यांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असणारा हा राजा म्हणजे प्रजापालकत्वाच्या परंपरेला नवे आयाम देणारा एक अद्वितीय अधिपती आहे. शिवरायांनी जिंकलेल्या प्रत्येक प्रांताबद्दल त्यांना अभिमान होताच. त्याशिवाय तेथील लोकांना भयमुक्त, सुरक्षित आणि स्वाभिमान जीवनाचे आश्वासन देणारी त्यांच्या रूपानं स्वराज्यामध्ये एक पहाट उगवली होती. स्वराज्यातून तेथील प्रजेला श्रमाची प्रतिष्ठा आणि श्रमिकांचा अभिमान टिकून राहण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. आपल्या प्रशासनाबद्दल गोपनीय चर्चा काय होते, प्रजेच्या मनात आपल्याबद्दल काय आहे याची माहिती घेत असत आणि त्याप्रमाणे शिवराय लोकहितासाठी प्रशासनामध्ये बदलही करत असत आणि खऱ्या अर्थाने राजधर्मपूजन करीत असत. स्वराज्य निर्मितीच्या या लोकोत्तर यज्ञात मावळ्यांच्या बरोबरीने रयतही समर्पित भावनेने सहभागी होत असे. राजा आणि रयत यांचे हे अद्वितीय लोकधर्मी एकरूप तत्वच होते आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचे ते खरेखुरे सामर्थ्य होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.